नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टोटल एज्युकेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कालच डीटी महाराष्ट्रातर्फे एक नवीन नोटिफिकेशन आलं आहे, म्हणजेच 5/11/2020 रोजीची ही नोटिफिकेशन आहे, ज्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशनची डेट ही एक्सटेंड करण्यात आली आहे। तुम्हाला सविस्तर नोटिफिकेशन सांगतो। प्रवेशासाठीचे वेळापत्रक, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक वाढविण्याबाबत, शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता पोस्ट HSC पूर्णवेळ पदविका औषध निर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विना अनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे आणि सुधारित तारखा खालीलप्रमाणे आहेत। त्यामध्ये नंबर 1, प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत, ई स्क्रुटिनी, प्रत्यक्ष स्क्रुटिनी, निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे। याची पूर्वीची तारीख होती 10/8/2020, आता सुधारित अंतिम तारीख आहे 10/11/2020। नंबर 2, प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे, ई स्क्रुटिनी, प्रत्यक्ष स्क्रुटिनी। पूर्वीची तारीख होती 11/8/2020, आता ती सुधारित करून 10/11/2020 करण्यात आली आहे। प्रवेश प्रक्रियेच्या कॅप व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चित करणे या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच कट ऑफ डेट पर्यंत सुरू ठेवल्या जातील। दिनांक 10 नोव्हेंबर 2020 नंतर ई स्क्रुटिनी पद्धतीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीद्वारे नोंद होणारे, पडताळणी व निश्चित होणारे अर्ज संस्था स्तरावरील व कॅप व्यतिरिक्त जागांसाठीच विचारात घेतले जातील। नंबर 3, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय उमेदवारांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे। त्याची तारीख आहे 13/11/2020, म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजेच प्रोव्हिजनल अलॉटमेंटची तारीख आहे 13/11/2020। नंबर 4, सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे। पूर्वीची तारीख होती 17/11/2020, आता ती बदलून 19/11/2020 ही अंतिम तारीख करण्यात आली आहे। नंबर 5 मध्ये महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे, म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट ही म्हणजेच 21/11/2020 रोजी दाखवण्यात येईल। त्यामध्ये टीप पाहूया काय काय आहेत त्या। ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणे याकरिता उमेदवारांच्या सोयीनुसार ई स्क्रुटिनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी छाननी पद्धतीची माहिती, प्रवेशासाठीचे पात्रतेचे निकष, अर्ज भरण्यासाठीचे शुल्क, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना इत्यादी सर्व बाबी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमांक, तळाशी पदविका प्रवेश वेळापत्रक 2020, 12वी नंतरचे प्रथम वर्ष पदविका 495, दिनांक 7/8/2020 च्या प्रवेशासाठीच्या परिपत्रकानुसार राहतील। कॅपच्या विविध फेरींकरिता विकल्प अर्ज म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरणे, कॅप जागा वाटप, जागा स्वीकृत करणे, उमेदवाराचे वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे, प्रवेशाची अंतिम तारीख इत्यादी बाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित केली जाईल आणि ते पोस्ट HSC डिप्लोमा 2020.dtmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। मदत कक्ष क्रमांक 93-220 83-443। दुसरा आहे 93-263 94-907, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत सुरू असतील। या नोटिफिकेशनची PDF फाईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, इंग्रजी आणि मराठीमध्ये तुम्ही वाचू शकता। तुम्हाला हे नोटिफिकेशन कसे वाटले याबद्दल कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। धन्यवाद।